श्री गुरुदेव दत्त. मनाचे समाधान गरिबांना श्रीमंत बनवते, असमाधान श्रीमंताला गरीब बनवते. जिथे तुमचा नाराज होण्याची कदर नसेल तिथे नाराज होणं सोडून द्या. कोण म्हणतो तुम्ही एकटे आहात? आरशासमोर जाऊन उभे राहा. सगळ्यात ताकदवान माणूस तुमच्यासमोर उभा आहे. जेव्हा काय करावे हे समजत नसेल तेव्हा स्वतःला थोडा वेळ द्या. संधी आणि सूर्योदयामध्ये उशीर करणारे यांना गमावतात. समानता आहे. गर्दीचा केला तर सगळे करणारे गर्दी बनण्याचा कारण बना. सफल होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग परत एकदा प्रयत्न करणे हा आहे. चुकीचे विचार करणारे स्वतःही पुढे जात नाहीत आणि बरोबर असणाऱ्यांना सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःवर भरोसा ठेवा. का शोधता लोकांना पक्षाजवळ कुठे असतो नक्षा, पण तरीही शोधतात ते त्यांचा रस्ता. श्रीमंती मनाची असेल तर लोक सायकल तर सुद्धा खुश असतात, नाहीतर कारमध्ये सुद्धा लोकांना रडताना पाहतो. 97% लोक आयुष्यामध्ये लगेच हार मानतात आणि त्यांचं 3% लोकांसाठी काम करताना जे कधीही हार मानत नाहीत. आपण सारखं करू शकतो, पण भरवसा एकदा ठेवू शकतो. आपली सगळ्यात मोठी कमजोरी हार मानण्यामध्ये आहे. सफलतेमध्ये काहीही चुकीचं नाही, पण सफलतेसाठी प्रयत्न न करणे नक्कीच चुकीचे आहे. सगळ्यात जास्त दुःख आपले लोक परक्यासारखे वागल्यावर होते. स्वतःला तयार करा. प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं बंद करा. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल की तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये ओझ्याशिवाय सुंदर काही नाही, तेव्हा शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर जा. कारण प्रेम दुरावा सहन करू शकते, पण प्रेम करायचं असेल तर आळशी माणसावर करा. तो तर तुम्हाला सोडून जाण्याच्या विचारानेच थकून जाईल. लोक बदलत नाही तर त्यांना तुमच्यावर वेळ वाया घालवायचा नसतो, किंवा तुमच्यापेक्षा चांगले लोक त्यांच्या आयुष्यात आलेले असतात. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक आनंदाला आनंद समजू नका, प्रत्येक दुःखाला दुःख समजू नका. जगामध्ये जगायचं असेल तर स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका. असे लोक कधीही कोणाचे होत नाहीत जे त्यांचे मित्र आणि नात्यांना कपड्यासारखे बदलतात. बुद्धी तीक्ष्ण असो किंवा नसो, पण मेहनत मनापासून केली पाहिजे. लोक सगळ्यांनाच खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण ज्याला धैर्यापर्यंत पोहोचायचं असतं तो पोहोचतोच. वेळेबरोबर जे चालतात त्यांच्या मागे सगळे जगा. अनुभव सांगतो की मेहनत स्वभाव बनाल तर यश ध्येय बनते. बऱ्याचदा प्रेमाचा तिरस्कार तेव्हा होतो जेव्हा कोणी खूप जास्त प्रेम करून धोका देतं. चांगल्यातले चांगले होण्यासाठी आपल्यामधील कमी असलेल्या गोष्टीवर काम करणे गरजेचे आहे. जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर गर्दीपासून वेळेत राहून करा. गर्दी हिंमत तर देते, पण ओळखही हिरावून घेते. अपयशावर जर मेहनतीचा रंग लावला तर अपयश यशामध्ये बदलते. प्रत्येक सफलतेच्या मागे कठीण मेहनत लपलेली असते. प्रेम करायला काही मिनिटच लागतात, पण तुटलेले प्रेम विसरायला पूर्ण आयुष्य लागते. लोकांना समाधानी करता करता तुमचे आयुष्य निघून जाईल, पण तुम्ही त्यांना संतुष्ट करू शकणार नाहीत. त्यामुळे स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका. वाट पाहू नका. जेवढा तुम्ही विचार करता आयुष्य त्यापेक्षा खूप वेगाने पुढे जात आहे. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत नाही तर तुमचं आयुष्य वाया घालवत आहेत. आता तुम्ही वेळेला चेष्टेचा विषय बनवाल तर नंतर वेळ तुमच्या आयुष्याची चेष्टा बनवेल. माणूसच माणसाच्या रस्त्यात आडवा येतो. मांजरीला तर उगाचच बदनाम केलं आहे. मेहनत असू द्या किंवा तिरस्कार हिशोबातच करा. प्रेमापेक्षा जास्त केली तर त्रासच होईल. आजकाल लोक मनापासून नाही तर स्वार्थासाठी नातं ठेवतात. लोकांनी काही दिलं तर ऐकवलं सुद्धा खूप. फक्त देवाच्या दारात कोणतीही टोमणे ऐकायला मिळत नाहीत. जो रस्ता तुमचा नाही ते ध्येय पण तुमचे नाही. वेळ वाया घालवू नका ठरवण्यामध्ये की तुम्हाला काय करायचे आहे, नाहीतर वेळ ठरवलेली तुमचं काय करेल. तुम्ही असं काम करा जे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही करू शकत नाही. इतका उशीरही करू नका तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी की वेळेबरोबर तुमचं वयही निघून जाईल
आणि स्वप्न स्वप्नच बनून राहील. आयुष्यामध्ये प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, परखण्याची नाही. श्रीकृष्ण म्हणतात की प्रामाणिकपणा सगळ्यात महाग भेटवस्तू आहे. स्वस्त लोकांकडून त्यांची अपेक्षा करू नका. कधीही अश्रू येऊ देऊ नका त्यांच्या डोळ्यामध्ये ज्यांनी स्वतः हरवून तुम्हाला जिंकवलं आहे. ज्यांना सफल व्हायचं असतं ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवत नाहीत. काचेसारखा असतो भरवसा, कितीही सांभाळा तरी शेवटी तुटतोच. कोणी विश्वास तोडला तर मनापासून त्याचे आभार माना, कारण तेच लोक शिकवतात की विश्वास नेहमी विचार करून ठेवला पाहिजे. आपल्यामधील कमतरता दूर करण्याचा यशाचं शिखरावर पोहोचतो. ज्यांचे हेतू मजबूत असतात ते स्वतःसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. कोणाच्याही वाईट वेळेमध्ये त्याला आधार द्या, हिंमत द्या, कारण वाईट वेळ तर निघून जाते पण तो तुम्हाला आशीर्वाद आयुष्यभर देत राहील. कधी कधी आयुष्यात आलेल्या नवीन लोक जुन्या लोकांपेक्षा प्रामाणिक असतात. काय माहीत कोणत्या गोष्टीवर माणसाला घमंड आहे, तो तर शेवटच्या प्रवासासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून आहे. जर मेहनत तुमची हत्यार असेल तर सफलता तुमचे गुलाम बनेल. यशस्वी माणसाची कहाणी पण तीच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. कोणत्याही माणसाच्या मागे पळून तुमचं महत्त्व कमी करू नका. जो तुमचा आहे तो कुठेही जाणार नाही. माहीत नाही काय लिहिलं आहे नशिबामध्ये, ज्यालाही आपलं मानलं तो दूर जातो. वेळ आणि आपले लोक जेव्हा दोघेही एकाच वेळी दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाहीतर आतूनही तुटतो. जेव्हा खूप काही असतं बोलण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. चूक समोरच्याची काही नाही, आपली असते. माहीत असूनही आपण कोणालाही आपलं मानतो. दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो. आशा आणि विश्वास करणे कधीही चुकीचे नसते, फक्त ते आपल्याबरोबर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा केली आणि कोणावर विश्वास ठेवला. ज्यांच्या तुम्ही मागे मागे पळत आहात त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडूनच तो तुमची आठवणसुद्धा काढणार नाही. पैसे अशी गोष्ट आहे की जवळ असेल तर परकी लोकसुद्धा आपली होतात आणि पैसा नसेल तर आपले लोकसुद्धा परके होतात. चुकीच्या लोकांना माफ करा, पण परत कधीही मनामध्ये जागा देऊ नका. प्रेम जर खरं असेल तर वादविवाद कितीही झाले तरी नातं तुटत नाही. नाते रक्ताचे नसतात, विश्वासाचे असतात. तर विश्वास असेल तर परकी लोकसुद्धा आपली होतात आणि विश्वास नसेल तर आपली लोकसुद्धा परकी होतात. तुमच्या विरुद्ध बोलताना जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐका. विश्वास ठेवा, वेळेचं त्यांना योग्य उत्तर द्या. मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याचे नियम असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. जगातील सगळ्यात चांगले औषध आहे जबाबदारी. एकदा पिले तर आयुष्यभर थकणार नाही. 2 मिनिटाच्या रागामुळे प्रेमाचे नाते विखुरते. भान तेव्हा येते जेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता भीती वाटते अशा लोकांची जे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवा, मी नेहमी तुझ्याबरोबरच आहे. कोणालाही आवड नाही मेहनत करायला, पण या जबाबदाऱ्या सगळं करायला लावतात. लोक आपल्या जागी बरोबर असतात, पण आपणच त्यांना खूप चांगलं आणि आपलं मानतो. आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्या वाईट मनाने चांगलं असणं असतं. नात्यामध्ये एकदा भरवसा तुटला तर बोलणं तर होतं, पण पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाहीत. काही लोक मैत्री तेथेच करतात जेथे जीवापेक्षा जास्त शब्दाला किंमत असते. मनाने चांगलं असणं सुद्धा गुन्हा आहे. आजच्या जमान्यामध्ये येथे माणूस फक्त फायदा घेण्याचा विचार करतो. जो माणूस रडत रडत रागामध्ये सगळं बोलतो तो मनाने खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलण्यासाठी भाग पाडतं. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटे समजायला लागतो ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले असतं. कोणाच्याही सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय स्वतःच्या मेहनतीने मिळते. मला आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तर या व्हिडिओला आयुष्यभरमध्ये आणि मनामध्ये
1% जरी बदल झाला तर श्री गुरुदेव दत्त.